नमस्कार मंडळी, आज आपण केरळच्या पद्धतीने चिकन चुक्का बनवणार आहोत। चिकन चुक्का जेवढं दिसायला सुंदर दिसतं तेवढंच खायलाही चविष्ट लागतं। बनवायलाही अगदी सोपं आहे। एकदा तुम्ही नक्की बनवून पहा। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 400 ग्राम चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि लेग पीसला थोडेसे काप मारून घेतले आहे, त्यामुळे मसाला छान आतपर्यंत जाईल। त्यात आपण 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया। तुम्ही ठेचलेला अद्रक लसूण टाकलं तरीही चालेल। त्यामध्ये 2.5 चमचे आपल्याला दही टाकायचं आहे। दही जास्त आंबट नाही, त्यामुळे मी इथे थोडंसं जास्तच टाकलेलं आहे। त्यामध्ये घालूया 2 चमचे लाल तिखट आपण नंतर वरतूनही घालणार आहोत भाजी बनवताना, त्यामुळे बेतानेच टाका। त्यात घालूया अर्धा चम्मच मीठ, पाव चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा धनिया पावडर घालूया। त्याला आपल्याला छान मॅरिनेट करायचं आहे। 1 ते 1.5 तास तरी तुम्ही चिकनला मॅरिनेट करून ठेवा, त्यामुळे छान मसाले त्यामध्ये मुरतील। जर टाईम नसेल थोडा वेळ ठेवलं तरीही चालेल। आता आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे, तर कढईमध्ये तेल घालूया आणि त्यात ठेचलेला लसूण घालून घेऊया। त्याचबरोबर ठेचलेलं अद्रकही घालायचं आहे। थोडासा कढीपत्ता घालूया। त्याला आपल्याला थोडंसं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता मी कांदा अजिबात घातलेला नाही, कांदा आपण यामध्ये फ्राय करून घालणार आहोत। इथे मी आता चिरलेलं टोमॅटो घालून घेते। टोमॅटोही आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालूया मसाले। आधी मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा, त्याचबरोबर 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे। 1.5 चमचा आपण यामध्ये चिकन मसाला घालूया। त्याचबरोबर धना पावडरही आपल्याला इथे 1 चमचा घालायचा आहे। आता मसाले आपण छान तेलामध्ये परतून घेऊया। मसाले मंद आचेवरतीच आपल्याला परतायचे आहेत, कारण मी इथे मसाल्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही किंवा कांदा नाही घातलेला, त्यामुळे मसाले करपू शकतात। त्यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया। चिकन आपल्याला इथे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। चिकन छान मसाल्यामध्ये परतलं की आपल्याला त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, त्यामुळे छान चिकनला पाणी सुटेल आणि चिकनही शिजेल। मधून आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे। चिकन शिजेपर्यंत आपण इकडे कांदा किसून घेऊया तळण्यासाठी। किसणीने एकसारखा कांदा किसला जातो, त्यामुळे फ्राय करताना एकसारखा फ्रायही होतो। इकडे पाहू शकता चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आणि खाली लागलेलंही नाही। एकदा आपण छान हलवून घेऊया। इकडे मी एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये किसलेला कांदा घालून घेऊया आणि छान कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। चिकनला किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि कलरही किती सुंदर आलेला आहे। कांदा आपला छान ब्राऊन झालेला आहे, तेव्हाच आपल्याला काढून घ्यायचा आहे। कांदा छान कुरकुरीत झालेला आहे, तो आता आपण चिकनमध्ये घालून घेऊया। कांदा आपल्याला काळा करायचा नाही, त्यामुळे कांद्याची चव कडवट लागते आणि भाजीची चव सगळी जाते। तर कांदा आता घालून आपण छान चिकनला एकदा मिक्स करून घेऊया। एकदा तुम्ही अशा प्रकारे चिकन नक्की बनवून पहा, खूप असं चविष्ट लागतं। तर पाहू शकता आता त्यात मी घालणार आहे अर्धा चम्मच मिरी पावडर। मिरी पावडरने चिकनला एक वेगळीच चव येते। त्यामध्ये थोडासा कढीपत्ताही घातलेला आहे वरतून। तर आपलं चिकन आता तसंही रेडी झालेलं आहे, तर तुम्ही खायला घेऊ शकता। तर सर्वांनी एकदा अशा प्रकारे चिकन बनवून पहा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा।